नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय गावदेवी पुणे. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक ताळतोय गोलंदाज बाळा पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करणारा गोलंदाज बाळा. स्ट्राइक रोटेट करतोय राजन. नॉन स्ट्राइकसाठी हरी. फास्ट बॉल गो. पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज सज्ज मार्गस्थ. आणि पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइडचा आपण पाहतोय. वन बॉन्स. एका टप्प्याने एक्स्ट्रा कव्हर सी मार्शे क्लिअर करताना चौकार येतो राजन पाटीलच्या बॅटमधून. ऑन द फायर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. फटका देखील सुंदर सुरेख सजला. इनसाइडचा आपण चांगला फटका तिच्या बॅटमधून पाहिला. चौकारनं स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती बिनबाद 4. नेहमीच खऱ्या अर्थानं एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. सुरुवात देखील अतिशय चांगली राजनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. मोठे विकेट. पलटवार. प्रत्युत्तर देताना गोलंदाज चौकाराचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज बाळा याला आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याच फलंदाजी विकेट प्राप्त करताना गोलंदाज बाळा पाटील. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला. राजू पाटील बॅट्समनने बॅटल ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्टिअर केला. चेंडूला शॉर्ट पॉईंटला चेंडू जातो. एक धावण्याची संधी राजू याला होते. एक धावाने स्वतःचा कडून ओपन करतो. धावसंख्या एकाने पुढे 1-5. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. हरीच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी हरी देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 7. 1-7. महत्त्वाची विकेट प्राप्त करताना बाला याला आपण पाहिलं. चौकार खाल्ल्यानंतर खऱ्या हातानं दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं. प्रत्युत्तर दिलं. राजन पाटील याला महत्त्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष हर्षल याच्या माध्यमातून सुरेख सुंदर जल कॅरी केले जात आणि महत्त्वाची विकेट पुन्हा एकदा प्राप्त करताना गोलंदाज बाळा. हरी याला मात्र मैदान सोडावे लागतं. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचा. जागून चेंडूला फोर्स केला तो. चेंडू जातो डीप वाईट ऑफ लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून आपण पाहिलं हर्षलच्या माध्यमातून आणि महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. विकेट क्रमांक 2. नेक्स्ट बॅट्समन आनंद येतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज बाळा. अतिशय चांगला फटका. प्रतिम उत्कृष्ट फटका. पहिला चेंडू पेस करताना अनन्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका साचतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकाने स्वतःचा कडून ओपन होते. धावसंख्या देखील 4 ने पुढेच रखते.
धावसंख्या होती ती 11. षटक क्रमांक पहिल्या संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 11. शेवटच्या अंतिम चेंडूवर देखील अनिल पाटील याच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकार येतोय. धावसंख्या 11. बघा मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून एक प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आणि प्रेक्षकामधून खास करून राष्ट्रीय व्यावसायिक कबड्डी खेळाडू, राष्ट्रीय नीस कबड्डी प्रशिक्षक आणि कार्याध्यक्ष मास्टर 40+ असोसिएशन भिवंडी सन्माननीय देवानंद रामदास पाटील यांच्याकडे या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून त्यांच्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद देवानंदजी पाटील. सध्या आपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहता, या स्पर्धेला आणि आम्हाला देखील आपण लाईक करता, त्याबद्दल पुनश्च तुमचं मनस्वी आभार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहाला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय मनोज. मागच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार खऱ्या अर्थाने ज्यांना पटकावला होता, अतिशय प्रतिम उत्तम गोलंदाजी फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला, ज्यानं खऱ्या अर्थाने सकस दिली होती. जय भजन कारवीर संघाला विजयाचा शिल्पकार. या ठिकाणी गोलंदाजी करतोय मनोज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज राजू पाटील याला. अद्ययावत स्थिती आहे दापोडा संघाची 2 बाद 11. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात. गोलंदाज मनोज. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट. दुसरीसाठी फलंदाज बाद. राजू पाटील याची खेळी मात्र संपुष्टात येते. कधी कधी हे देखील संघातील स्वतःचं आत्मधन करणं हे देखील संघाची फार मोठी रणनीती असते. या अनुषंगानं कुठंतरी आपली विकेट दान दिली जाते येणाऱ्या फलंदाजासाठी. नेक्स्ट बॅट्समन येतो मला वाटतं दिनेश. निलेश. नेक्स्ट बॅट्समन येतो निलेश. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला राजू पाटील. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 12. 3 बाद 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहाला सांगितलं दुसरं गोलंदाज येतो मनोज. न्यूज बॅट्समॅन बॅटल येतो डावखुरा फलंदाज निलेश. गोलंदाज जे मारतो 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो. इन्व्हेस्टमेंट बॅटल निलेश. चेंडूवर मोठा फाटका आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने 2 क्षेत्राने बीट करून चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. बॅकपाट स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार. खरं आता चेंडूची फेक थोडीशी चुकीची होती. हाफ टेकरपर्यंत चेंडूचा शॉर्ट स्पीड डिलिव्हरी होती. अखूट टप्प्याचा चेंडू फलंदाज थोडासा शफल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका सजला आणि 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. पहिला चेंडू पेस करताना चौकार संघात धावसंख्या 4ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 16. 3 बाद 16. तीन बाद 16 धावा. चेंडूला ऑन साईडला थोडंसं फ्लिक केलंय. चेंडू जो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. दोन्ही संघ महत्त्वाची मॅच खेळतात कारण की जो संघ या मॅचमधून आपला विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार आहे. धावसंख्या 2ने पुढे. धावसंख्या होती ती 18. ओव्हर क्रमांक दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारतो. 55 क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज मनोज. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4ने पुढे. धावसंख्या होती ती 22.
धावसंख्या 24. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे, अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातोय आणि महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं बनता येईल. फटका मारण्यासाठी तुमचं प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. करूया विकेटचं आपण सेलिब्रेशन. ओटोडीज आहे. स्पीडअप करा प्लीज. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजलाय आनंद पाटीलच्या बॅट मधून. मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी, आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती दिनेश पाटील याला. बघा दिनेश पाटील याच्याकडे देखील चांगला उत्तम खेळ आहे. संघातील हा देखील महत्त्वाचा खेळाडू. स्ट्राईक रोटेट करतोय. या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 25. ओव्हर क्रमांक 3, वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3 गोलंदाज येतोय हर्षल. फक्त एक धाव. एक धावेने सगळं धावसंख्या होती ती 26. आता मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा आनंद भाऊकडं. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 26. आनंदच्या बॅटमधून देखील आतापर्यंत आपण 2 चेंडूमधून 5 धावा पाहिल्यात. पहिला चेंडू पेस करत सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट चौकार, त्यानंतर एक एकेरी. हर्षल इनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 28. केतन म्हात्रे या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा अपार कष्ट, अपार मेहनत आणि खऱ्या अर्थाने या 40+ एक आधारस्तंभ करतात जाता म्हटलं तर वावगणार नाहीये.
ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू जातो मिडी विकेटला. एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकाने पुरस्कृत. धावसंख्या होती ती 29. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज दिनेश पाटील याला. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यव स्थिती पाहतोय वीरतानी दापोडे संघ. धावसंख्या ती 29. 50 धावा निश्चितीच्या स्पर्धेमधून एक चांगलं टार्गेट असेल. दिनेश याच्याकडे चांगला भरपूर केलंय. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न कदाचित असावा आणि कोल्ह्यांचा चेंडू तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण चांगला पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आता उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यव स्थिती पाहतो वीरतानी दापोडे संघाची. धावसंख्या ती 29. ऑन साईडचा फाटका साधलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विनायक याच्या माध्यमातून देखील आज भरपूर चुका आपण पाहिल्यात. ऑन साईडचा फटका सजला होता. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिलं. क्षेत्ररक्षक देखील दक्ष होता मात्र झेल त्याला कॅरी करता आला नाहीये. झेल धरणीला दान झाला. मात्र याच दरम्यान एक धाव काढण्याची संधी झाली आणि एका धावेने सगळ्यात धावसंख्या 30. आता मात्र धावसंख्या होती ती 30. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. बघा बांद्र्यामध्ये कालेर संघाचे नामांकित क्रिकेटर उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे भूषणजी म्हात्रे, ज्यांच्याकडे दिनेश तुमच्यासाठी भोईर भूषणजी भोईर यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. जर चालू सामन्यामधून आपल्या बॅटमधून सलग 2 चेंडूमधून 2 षटकार आले तर तुम्हासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्याकडे दिले जाईल. ओनली दिनेश पाटील. दिनेश पाटील हा देखील एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू राहिलेला आहे आणि एक कबड्डीपट्टूकडनं एक दुसऱ्या कबड्डीपट्टूला या ठिकाणी बक्षीस लावलं जातं. मात्र क्रिकेटची स्पर्धा आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. गोलंदाज येतोय राकेश टावरे. राकेश हा देखील उत्तम गोलंदाज आहे. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतो फलंदाज. आता आपण दिनेश याच्या बॅटचा अपडेट पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. 4 चेंडूचा ज्यानं सामना केला धावा केल्या फक्त 2. मात्र त्याच्याकडे एक मोठी क्षमता आहे. सामन्याला कलाटणी द्यायची क्षमता त्या फलंदाजामध्ये. अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज आपण राकेश टावरे याला पाहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लॉंग रन पंचान क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना चेंडूला बिगिट मोठा फटका मारण्याचा मानस. एक कंप्लीट. थोडासा थांबल होताना स्वतः गोलंदाज. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती 32 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 32. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर येणारे 4 चेंडू. बघूया 4 चेंडूमधून वीरतानी दापोडे संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची फेक करताना राकेश टावरे. दोन्ही मातबर खेळाडू आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 1 बॉन्स एका टप्प्याने. काय चौकार षटकार काय 1 बॉन्स. वेसेफच्या अंदाने चेंडूला सुंदररित्या खेळून काढलं होतं. चेंडू वाढीश लॉंग ऑफ याच्यामध्ये सरळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतोय. या चौकारानं सांगाय धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 36.
ती 46 आणि गावदी पुणा संघाला विजयाचं लक्ष असेल ते 47 धावांचं. दिनेशच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आपण पाहिल्या. सुस्वागतम सुस्वागतम मित्रो. या ठिकाणी या व्यासपीठ मंचावर शुभ आगमन झालं सन्मानित पीकेजी म्हात्रे साहेबांचं. आजच्या उद्घाटन सोहळ्याचे जे मुख्य अतिथी मुख्य गेस्ट आपण सकाळच्या सत्रामध्ये ज्यांना पाहिलं त्यांच्या समेत मान्य श्री जितेंद्र पाटील या मान्यवरांचं देखील शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. आपण पाहताय काशीनाथ कृष्ण पाटील चषक 2025. चार षटकांची अंती धावसंख्या होते ती 46 आणि विजयाचं लक्ष 47 धावांचं. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो स्वर्गीय काशीनाथ कृष्ण पाटील चषक 2025 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. अतिशय कमालीचं आयोजन, सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं वाखाणण्याजोगं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच वनदास पाटील, अदर्स टीम गंगामाता गोंदवली न्यू 40+. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून सुरेख सुंदर असा रंग भरला. अतिशय सुंदरसं आपण ज्यांचं समालोचन ऐकलं ते म्हणजे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली O2 कालरोम केनी. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य जितेंद्र पाटील साहेबांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी सचिन म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर करावं. आदरणीय जितेंद्र पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे जितेंद्र पाटील यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. स्वर्गीय काशीनाथ कृष्ण पाटील चषक 2025 या स्पर्धेमधून या मान्यवरांना सन्मानित केलं जातं. चला वीर ताणे दापूर संघाचा कॅप्टन आपण देखील बिल कमी घ्या. लगेच आपण आपले शतक लावायचं प्लीज. वीर तानाजी दापोडे प्रथम फलंदाजी करताना ज्या संघाने केले 4 षटकांचे धावा 46 आणि विजयाचं लक्ष 47 धावांचं. आणि या आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारची सुरुवात केली जाईल, कशा प्रकारचा खेळ केला जाईल, उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी याचं धावतं वर्णन करतील माझे परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली O2 कालरोम केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. मित्रांनो आपण पाहतात गंगामाता गोंदवली नवीन 40+ आयोजित स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 2025 आणि या स्पर्धेतून आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आणि शेवटची दुसरी इनिंग आपल्या समोर वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी पूर्णा असा आपण आज सामना पाहतोय. विजयाचं लक्ष
47 धावांचं. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय भिवंडी तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष सन्माननीय गुंदोली गावचे समाजसेवक उद्योजक उद्योगपती बी के म्हात्रे साहेब, त्यानंतर विनोदभाऊ पाटील असतील, संजयजी म्हात्रे, तसेच सचिनजी म्हात्रे, जितेंद्रजी पाटील आणि ऑल टीम गंगामाता गुंदवली नवीन 40+ सर्वांचं आपण सरचे स्वागत करूया आणि जाऊया सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. चला दापोडे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घे लगेच. 24 चेंडू 47 धावा आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज राजन पाटील आणि फलंदाजीची जोडी देवा टावरे आणि भालचंद्र टावरे यांना आपण पाहतोय. गावदेवी पूर्णा संघाने देखील आजच्या दिवसातून या स्पर्धेतून 2 विजय संपादन केलेत, तर वीर तानाजी दापोडे संघाने देखील 2 विजय संपादन करून या स्पर्धेची 3री फेरी गाठलेली आहे. नॉन स्ट्राईकला भालचंद्र टावरे, स्ट्राईकला देवा टावरे, गोलंदाज राजन पाटील मुंडोरा हँडकडून दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. बघूया पूर्णा की दापोडा, दापोडा की पूर्णा. पहिला चेंडू पोलच्या अंदाजानं फटका खेळलेत, पॉवरफुल नाहीये. दिनेशनं चेंडूला उचललाय, मिळेल एक सिंगल. सिंगलनं देवा टावरे यानं स्वतःचं आणि गावदेवी पूर्णा संघाचं धाबांचं अकाउंट ओपन केलंय. 3-1. चांगली स्पर्धा अगदी गुंदोली गावातून काल्हेरच्या क्रीडानगरीमध्ये आपण स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 20-25 गंगामाता नवीन 40+ आयोजित स्पर्धा पाहतोय. चांगलं स्पर्धेचं आयोजन, सर्व संघांना जेवणाची उत्तम सोय देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केली गेलेली आहे. भालचंद्र टावरेनं अगदी चेंडूला जंटल पुश केलाय. पॉइंट रिझनला पुन्हा एकदा दिनेश तिथे उपस्थित. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आणि क्वार्टर फायनल सामना जिंकण्यासाठी 47 धावा इथे बनवायचे आहेत. देवा टावरे यांच्यासाठी अगदी विकेट टू विकेट चांगले चेंडूची हाताळणी राजन पाटील कडून. चेंडूला अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं फील केलंय. पहिले 3 चेंडू राजन पाटीलच्या बाजूनं, कारण की 3 मध्ये 2 खर्च केलेत. इथे स्विंग अँड मिस, चांगला चेंडू. अगदी चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफस्ट्रिकच्या बाजूनं वळवला होता. राजनची करामत आहे. नक्कीच राजन म्हटलं की दापोरे गावातून खूप मोठं नाव, कबड्डी असो की क्रिकेट, या खेळाडूंना आपल्या गावाचं नाव आणि स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे. राजन हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर ऑन द कार्पेट चाललाय. कॉर्नर रिझनला राजेश पाटीलनं चेंडू उचललाय. दुसरीचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. धावसंख्या 4. देवा टावरे खेळते 3 वर, भालचंद्र टावरे खेळतात 1 वर. 5 चेंडू मध्ये आले 4. हा शेवटचा चेंडू. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं होतं, कारण की 47 बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहेत आणि 5 मध्ये आले 4. इथे बॅटची कडा नरहरी पाटील चा चांगला प्रयत्न. अगदी शॉर्ट थर्डमॅन चेंडू डीप थर्डमॅनला अडवलाय. इथे फलंदाज भालचंद्र टावरे इज गॉन. झेल कठीण होता, झेल कठीण होता नरहरी पाटील साठी. राजेंना वाटलं की विकेट माझ्यासाठी महत्वाची होती, मात्र झेल आवाक्याच्या बाहेर. धावा मिळतील 2. 2 धावींनी संघाची टोटल
6 वर पोचलेली आहे. पहिल्या 6 मध्ये 6 आणि आता उर्वरित 18 मध्ये 41 धावांचं समीकरण शिल्लक आहे. अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक बंद्रा मारुती क्रीडानगरीमध्ये आहेत. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत करू. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. भालचंद्र टावरे बाद झालेत आणि मैदानामध्ये हर्षल येतोय. आज हर्षल असेल, त्यानंतर मनोज, या 2 खेळाडूंना पहिले 2 सामने जिंकून दिलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. बघूया, देवा टावरेला आज शेवटचा ओव्हर खूप लक्की राहिलाय. दोन्ही सामन्यातून पहिल्या 3 ओव्हरमध्ये 26 आणि नंतरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एका सामन्यातून 26 तर दुसऱ्या सामन्यातून 29 चा आकडा या संघानं कंप्लीट केला होता. बघूया, 18 चेंडूमध्ये 41 धावांचं लक्ष शिल्लक आहे. अतिशय चांगली स्पर्धा. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ देखील आपण पाहिला. मोठ्या संख्येने सर्व मान्यवर आमच्या स्पर्धेला उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यामध्ये भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास काशीनाथ पाटील साहेब, प्रकाशजी काशीनाथ म्हात्रे साहेब, अध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण भाजपा, तसेच भाजपा विभाग अध्यक्ष कैलाजी विठ्ठल म्हात्रे, तसेच ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हरिचंद्र भोईर साहेब. त्यानंतर आपण पाहिलं महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष देवेश बबलूशेठ पाटील, श्रीधरजी जयवंत पाटील, कल्लेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच, त्यानंतर दया भंडारी माजी उपसरपंच ग्रामपंचायत कल्लेर आणि देवेंद्र पाटील विद्यमान उपसरपंच कल्लेर, तसेच हरिचंद्र पाटील साहेबांनी देखील आज आपल्याला उपस्थिती दिली. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया ओव्हर नंबर 2 कडे आणि गोलंदाज झालेत नक्कीच राजेश पाटील, संघाचे संघनायक आहेत. छोटा बॉम्ब बडा धमाका कबड्डी मध्ये देखील हा खेळाडू खूप चमकलाय आणि सध्या क्रिकेटमध्ये देखील सातत्याने वीर तानाजी दापोडे या संघाकडून चांगलं खेळताना पाहायला मिळतोय. देवानंद रामदास पाटील दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि मास्टर 40+ चे कार्याध्यक्ष, तसेच राष्ट्रीय कबड्डीपटू यांनी देखील वीर तानाजी दापोडे संघाला तसेच गंगामाता गुंदवली या संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद देवानंद पाटील, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वेल कमी घ्या दापोडे संघ. 5:09 झालेली आहेत आणि आयोजकांना काल्हेरच्या नगरीतून आपल्या गुंदवली गावामध्ये प्रस्थान करायचं आहे. सकाळी पहिल्या चेंडूपासून ते इथे आलेत. चांगली फिल्डिंग आनंद पाटीलकडून, काय चेंडू अडवलाय. नक्की संघाच्या मित्र म्हणून 2 की 3 धावा त्यांनी वाचवलेत. वा, विष्णू पाटील अभिनंदन करताना, कारण की एक धाव ही सोन्याच्या भावाप्रमाणे आहे. आता दापोडे संघासाठी एक सिंगलला धावसंख्या 7, आता 17 मध्ये 40 धावा शिल्लक आहेत. हा चेंडू बघूया, एसटी रक्षकाच्या मागे संजय पाटीलना चेंडूला एका टप्प्याने पकडलाय. नक्कीच दापोडे संघ चांगल्या लय मध्ये 8 चेंडू 8 धावा खर्च केलेत. आता येणाऱ्या 16 मध्ये धावा बनवायचे आहेत. अजूनही 39. हा फटका फसलाय. अगदी चेंडू मिड ऑफ वर सेफ लँड होतोय. राजू पाटीलनं चेंडू उचललाय. धावा मिळतील 2 धावींनी संघाची टोटल 10 वर पोहोचलेली आहे. अजून 37 पाहिजेत. 15 चेंडू मध्ये 37 आणि 9 मध्ये 10. इथे अपील जरूर केली, मात्र पंच सहमत नाहीये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. विष्णू पाटील आज इष्टरक्षकीच्या भूमिकेत आपण पाहतोय.
इथे हा फटका ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. दिनेश पाटील चांगली फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंगच्या जोरावर तुम्ही कुठल्याही संघाला पराभूत करू शकता. क्रिकेटमध्ये 3 मुख्य घटक आहेत, तुमची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. एकच धावसंख्या 1-1. चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा देखील बनलेत 11. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 36 धावांचं समीकरण शिल्लक. 13-36 आणि चेंडू चाललाय सीमा पार. दिनेश पाटील ला टाटा बाय बाय करत चेंडू गार्डन मध्ये षटकार. सत्तर धावा झालेत. आता 12 मध्ये 30 म्हणजे 15ची सरासरी आहे. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी समान आहे, कारण की अजूनही सामना कुठल्या एका संघाच्या बाजूनं झुकताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये, कारण की पूर्ण संघ देखील एक चांगला संघ आहे. आजच्या दिवसातून दुपारच्या सत्रामध्ये या संघाने देखील 2 विजय संपादन केलेत, तर सकाळच्या सत्रातून वीर तानाजी दापोडे संघाने देखील 2 विजय संपादन करून हा क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघ खेळत आहेत. 12 मध्ये 30, 12 चेंडू 30. देवा टावरे आणि हर्षल आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये राकेश टावरे आणि मनोज यांचं येणं बाकी आहे. हरीश देखील चांगला फलंदाज आहे. बघूया गोलंदाज कोण येईल, दिनेश पाटील, विष्णू पाटील की निलेश पाटील. चर्चा जरूर करा, मात्र सामना आपण लवकर सुरू ठेवा, कारण की मान्यवर कक्षामध्ये मान्यवर देखील आहेत, या सामन्याची मजा घेत आहेत. वेलकम राजेश पप्पूशेठ भोईर आणि संतोषजी पाटील, आपलं देखील स्वागत. बारा चेंडू 30 आणि गोलंदाजीसाठी निलेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय.
टायमिंग. काय ताकद, नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. सुपर टायमिंग. निलेश पाटीलला षटकार ठोकलाय आणि हर्षलनं सलग 2 मध्ये 2 या आधीच्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी षटकार ठोकलाय. बघूया 3 मध्ये 3 येतील का. आणि हा फटका फसलाय. बघूया चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ लँड होतोय. दुसरीचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आज हर्षलनं आपल्या संघासाठी 100% प्रत्येक सामन्यातून देण्याचा प्रयत्न केलाय. धावा बनलेत 30. आता शिल्लक आहेत 17 आणि चेंडू आहेत 8. 8 चेंडू 17 धावा. 8 मध्ये 17. बघूया दापोडे की पूर्णा. नक्की दापोडा, पूर्णा आणि गुंदवली एका जिल्हा परिषद गटातील हे गाव आहेत. आणि इथे एक सिंगल धाव पूर्ण करताना एक सिंगलनं स्ट्राईक रोटेट केलेली आहे हर्षलनं. आता 7 मध्ये 16. 31 बनलेत. 47 बनवायचे आहेत. 7 चेंडू आणि 16चं समीकरण. नक्की दापोडा संघ देखील हार मानणारा संघ नाहीये. तर पूर्ण संघाला देखील जिंकणं जरुरी आहे. बॅटची कडा. काय झेल टिपला विष्णू पाटीलनं. वा, मॅच पकडली की झेल पकडलाय याचं उत्तर आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये मिळेल. काय झेल टिपलाय. वा, निलेश देखील खुश आहे. आता 7 चेंडू आणि 16 धावा. बघूया 16 पूर्ण होतील की थांबतील. गोलंदाज कोण. फलंदाज तर मनोज आलेत. सचिन पाटीलला पुन्हा एकदा इथे स्वतःला सिद्ध करायचं आहे. 6 मध्ये 16 थांबवायचे आहेत. तर हर्षल आणि मनोजला या धावा बनवायचे आहेत. मात्र दोन्ही खेळाडू या आधीच्या सामन्यातून सामनावीर राहिलेले आहेत. पहिल्या सामन्यातून हर्षल, दुसऱ्या सामन्यातून मनोज. आता इथे सामनावीर कोण, दापोडे संघाचा की पूर्णा, याचं उत्तर आपल्याला मिळेल. 6 चेंडू 16 धावा. 6 मध्ये 16. बघूया, सामना खूप महत्वाचा आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संपन्न होत आहे. सर्वांची चांगली उपस्थिती, पंचांचं देखील चांगली कामगिरी. नक्कीच चांगल्या संघाने आज सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं आहे. आज 8च्या 8 संघानं चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्यात मुळे ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. उद्याचा पहिला सामना असेल विलासमूर्ती राणाल आणि जयमान सरवली. त्यानंतर स्वर्गीय नंदकिशोर खारभाव आणि सिद्धिविनायक अंजोर एवन जोडी. सर्वांनी वेळेवर या. लाईव्ह सामने बघून कोणी येऊ नका. आपल्याला जी लॉटवर वेळ दिलेली आहे त्या लॉटवर तुमची उपस्थिती द्या. 6-16 आणि चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं. हर्षलचा पहिला वार सचिन पाटील वर येतोय चौकार.
सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. करतोय हर्षल. गोलंदाजी असो फलंदाजी असो मध्ये 16 थांबतील की बनतील बघूया. विष्णू पाटील 4 मध्ये 6 नक्की 6 मध्ये 16 होत्या आणि 2 मध्ये 10 आलेत. हर्षल आणि मनोज ही जोडी खेळपट्टीवर. सामना अगदी क्वार्टर फायनलचा रफ अँड टफ आहे. हर्षलनं 2 चेंडूमध्ये 10 का दम आणि वैयक्तिक 26 धावा. आतापर्यंत हर्षलनं 7 चेंडूमध्ये त्यामध्ये आपण पाहिलं 2 सिंगल 1 डबल 1 चौकार आणि 3 षटकार त्यांनी ठोकलेत. बघूया हर्षल आज गावदेवी पूर्णा संघाचा तारणहार बनलाय. पहिल्या मॅच मधून 6 चेंडूमध्ये 26 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आता इथे 4 मध्ये 6 बनवायचे आहेत आणि हा चेंडू आलाय डॉट. नक्कीच यष्टीरक्षक विष्णू पाटीलनं चर्चा केली आणि त्या चर्चेचं फल सचिन पाटीलला मिळालं आहे. मात्र अजूनही 3 चेंडू 7 ची गरज. 6 नक्कीच पीके म्हात्रे साहेब देखील ही सामन्याची मजा घेत आहेत. हा फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टॉल वसूल. षटकार. हर्षलनं सामना फिनिश केलाय. हर्षल आज 3 सामन्यातून 2 सामनावीर पारितोषिक हर्षलच्या नावावर. देवा टावरे आपण देखील या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि गावदेवी पूर्णा या संघाचे ते संघनायक देखील आहेत. सर स्टंप घेऊन आपण आयोजन कमिटीकडे जमा करा आणि या सामन्याचे सामनावीर खेळाडूला आपण ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मानित करू. हर्षल या आपण सामनावीर ट्रॉफी घेऊन जा. नंतर फोटो काढा. मान्यवर थांबलेत. अभिनंदन. हर्षल आपण या प्लीज. सामनावीर ट्रॉफी घेऊन आपण फोटो काढा. मान्यवर थांबलेत आपल्यासाठी. आपल्याला पारितोषिक द्यायचं आहे. राजन पाटील, आनंदभाऊ पाटील आणि हरिदास पाटील आपण देखील या. आपले संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. हरिदास केसरीनाथ पाटील, आनंद पाटील सदस्य आहेत आणि राजन पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. नक्कीच आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया. हर्षल याला सामनावीर ट्रॉफी आणि गिफ्ट. ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे भानुदास पाटील साहेबांनी आणि शरदजी म्हात्रे यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. नाबाद 32 धावा हर्षलनं ठोकलेत 9 चेंडूमध्ये. क्या बात आहे. राकेश म्हात्रेकडून चांगलं गुणलेखन. अतिशय चांगले स्कोरर. भविष्यात नक्कीच एक चांगले स्कोरर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहूया. पीके म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी
आणि जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्टचं वितरण केलं जातोय. अभिनंदन, मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन. बेस्ट ऑफ लक. आणि आजच्या दिवसाचा खेळ संपला आहे असं मी आयोजन कमिटीकडून इथे जाहीर करतोय. आपली सर्वांची रजा घेतोय.